संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे हायस्कूलमधील विद्यार्थी सध्या गंभीर भूस्खलनाच्या छायेत असून या शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शाळेच्या लगतच्या डोंगराचे भूस्खलन होत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 5वी ते 12वी पर्यंतच्या वर्गांत शिक्षण घेणाऱ्या 400हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवावर आता मोठे संकट ओढवले आहे। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या या डोंगराची चुकीच्या पद्धतीने केलेली कटाई शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी घातक ठरली आहे। डोंगर पोखरल्यामुळे या परिसरातील सुमारे 150 मीटरचा भाग खचला आहे। या गंभीर परिस्थितीमुळे संपूर्ण शाळाच डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाण्याची भीती निर्माण झाली आहे। याबाबत शाळा प्रशासनाने वारंवार आवाज उठवूनही संबंधित शासकीय यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। कोळंबे परिसर विद्याप्रसारक मंडळ कोळंबे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी मी अध्यक्ष आहे। आम्ही वारंवार शासनाकडे या गोष्टीचा म्हणजे लँडस्लाईड होऊन शाळेला धोका निर्माण होणार आहे हे पहिलंच पत्र 2025ला दिलेलं होतं। तिथपासून आजपर्यंत कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, तरी ती रोडपासून 100 फूट उंचीवर तरणीवर शाळा आहे आणि तिथेच गटारीज आणि बाथरूम तिथे सगळं आहे। तरी शासनाला वारंवार विनंती करून कलेक्टर साहेबांना मी हे पत्र पण दिलेलं होतं की आम्हाला नाईलाज असतो, उपोषण करायला लागेल, रोड बंद करायला लागेल। तरी पण त्यांनी आज तागायत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी इथे कोणी आलेलं नाही, बघायला पण आलेलं नाही। आता ती धरण कोसळले, तिथे पोल पडला आहे, ती झाडं पडली आहेत आणि कधीही ती बिल्डिंग खाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना शासनाकडे त्याचं मूल्यांकन करावं आणि त्याचे आम्हाला हे द्यावं आणि आधी त्यांनी येऊन आम्हाला सल्ला द्यावा की ह्याच्यात मुलं बसवायचे की नाही, एवढं आधी पहिलं।